नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी होणार पण ती सरसकट होणार नाही। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी कोणत्या अटी आणि कोणते निकष लागणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती कर्जमाफी संदर्भात घोषणा केली हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला वळूया व्हिडिओकडे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या धोरणाबाबत एक महत्त्वाचा संकेत दिला आहे। कर्जमाफी केली जाईल हे निश्चित असले तरी यापुढे सरकार सरसकट कर्जमाफी करण्याऐवजी खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा लक्ष केंद्रित करणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामुळे कर्जमाफीच्या लाभाचे स्वरूप आणि लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या मर्यादित होण्याची शक्यता आहे। आता मागील योजनात बँकांचा फायदा शेतकऱ्याला किती मिळाला होता ते बघूया। मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी कर्जमाफी योजनेवर 2017 आणि 2020 मधील भाष्य करताना एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे। त्यांच्या मते या योजनेतून लागू होऊनही शेतकऱ्याला किती फायदा झाला याबद्दल स्पष्टता नाही। उलट या योजनेचा मोठा लाभ बँकांना झाला होता। शेतकरी मित्रांनो, या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जाच्या दृष्टिकोनातून बाहेर पडावा यासाठी सरकारने आता कर्जमाफीच्या धोरणात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या नवीन धोरणाचे योग्य स्ट्रक्चरिंग करण्यासाठी सध्या एक समिती कार्यरत आहे। या समितीच्या शिफारसच्या आधारे कर्जमाफीचा थेट आणि मोठा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल हे सुनिश्चित केले जाईल। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे यापुढे केवळ आवश्यक त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। आता त्याचे निकष आणि अटी काय आहे ते बघूया। कर्जमाफी निश्चित असल्याचे आश्वासन सरकारने दिले असले तरी नेमकी कर्जमाफी कधी होणार याबाबत तारीख निश्चित केली जाणार नाही। निश्चित केलेली नाही। शेतकरी मित्रांनो, सरकारकडून सातत्याने समितीच्या अहवालाचे कारण पुढे केले जात होते। या अंमलांमुळे अनेक वितर्क लावले जात आहेत। राज्याच्या तिजोरीतून 40 ते 45 हजार कोटी रुपयांचा मोठा आर्थिक ताण येणार असल्यामुळे सरकार कर्जमाफीसाठी वेळ काढत असल्याची चर्चा सांगितली आहे। शेतकरी मित्रांनो, याच आर्थिक अडचणीमुळे गरजू शेतकऱ्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी निकष आणि कठोर अटी शर्यत लावण्याची तयारी सुरू असली आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी तर होणारच आहे। ही कर्जमाफी 30 जून 2026च्या आधीच होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, नवीन धोरणावर चर्चा होत असताना 2017 मधील कर्जमाफी योजनेचा एक महत्त्वपूर्ण पैलू आजही दुर्लक्षित आहे। या योजनेत पात्र असलेल्या जवळपास 6.5 लाख शेतकरी असूनही लाभार्थ्यांपासून वंचित आहेत। मुंबई उच्च न्यायालयातील तातडीने कर्जमाफी देण्याचे निर्देश देऊनही या पात्र शेतकऱ्यांना अद्यापही न्याय मिळाला नव्हता। शेतकरी मित्रांनो, इतकेच नाही तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली 25,000 रुपयांची प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय व्यवस्थित अंमलात आलेला नव्हता। शेतीमालाच्या कोसळणारे दर आणि धोरणात्मक स्तरावर ठोस उपाययोजना अभाव यामुळे शेतकरी सातत्याने कर्जबाजारी होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मनस्थिती राहिली नाही। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करावी। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी शासनाने जो GR काढलेला आहे तो GR असा आहे की 30 जून 2026च्या आधी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। ती सरसकट नाही होणार पण कर्जमाफी होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता ज्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज पडणार नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी संतप्त झालेला आहे। त्यामुळे सरकार हे लवकरच कर्जमाफी करणार आहे आणि ती कर्जमाफी 2026 मध्ये निश्चितपणे होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।